महाराष्ट्रातल्या मुली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करत आहेत। जालन्याच्या तेजल साळवेनं सिंगापूर इथं झालेल्या तिरंदाजी आशिया स्पर्धेत सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। याआधी तेजलनं अनेक जागतिक तसंच राष्ट्रीय स्तरावर विविध पदकं पटकावली आहेत। सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीच्या जोरावर तेजलनं हे यश मिळवलं आहे। जाणून घेऊयात तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या प्रवासाविषयी। जालन्याच्या तेजल साळवे हिनं सिंगापूर येथे जून महिन्यात आयोजित आशिया कप स्पर्धेत तिरंदाजीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। तेजलनं अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाईचा 146-144 असा पराभव करून बाजी मारली आहे। या स्पर्धेत भारतानं सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं असून सांघिक गटात तेजल साळवे, बुद्धी सन्मुखी आणि तनिष्का ठोकळ यांनी विश्वविक्रम केलाय। यापूर्वी तेजलनं चीन येथे झालेल्या आशियन यूथ चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य तर दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशिया कप स्टेज 3 मध्येही रौप्य पदक पटकावलं होतं। तिच्या या भन्नाट यशानं तेजल आता कौतुकाचा विषय ठरली आहे। भावना खरंच खूप छान होत की वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ऑफ 2025 आणि एशिया कप स्टेज विनर हे खूप चांगली गोष्ट आहे। छान वाटतं की नॅशनल अँथम तिथं वाजू शकलं। ऑलरेडी इंटरनॅशनल खेळलेली होती, मला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्सही होता। राहिल्या माझ्या टीममेट्सचा दोघींचंही पहिलं इंटरनॅशनल होतं, त्याही त्यांचा बेस्ट खेळला। आणि जशा प्रकारे इंडियात जे ट्रायल झालं सिलेक्शन प्रोसेस, त्या प्रकारे ती मॅच खूप सोपी गेली आहे। सराव तर माझा सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास जायचा आणि पुढेचं म्हटलं तेच सराव मी आता तो जो माझा कन्सिस्टन्सी तो फॉर्म सुरू आहे तोच फॉर्मला मी कंटिन्यू करायचा ट्राय करत। मला 5.5 वर्ष झाली आहेत कंपाऊंड आर्चरीमध्ये आणि भारतासाठी तर जितके होईल तितके मी सुवर्ण पदक आपल्या नावी करेन। तेजलला तिरंदाजीत मिळत असलेलं यश बघून तिची बहीण प्रांजल हिनंही तिरंदाजीचं क्षेत्र निवडलं। तिने तिरंदाजीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपलं नाव कमावलं आहे, तर छोटा भाऊ आदर्श हाही उत्तम तिरंदाजी करतो। एकाच घरातील 3 भावंड तिरंदाजीमध्ये आपला ठसा उमटवतात। आपल्या मुलांनी तिरंदाजी क्षेत्रात भारताचं नाव रोशन करावं असं तेजलच्या पालकांना मनोमन वाटतं। आणि खरंच फार आनंदाचा क्षण आहे आणि म्हणजे यावर काय बोलावं हे शब्द सुचत नाहीयेत। पण तिने जे पदक प्राप्त केलं आहे ते तिने केलेल्या परिश्रमाचं तिला फळ भेटलेलं आहे आणि तिच्या मेहनतीचे तिला फळ आहे। तेजल सध्या जालन्याच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते। तिचं कुटुंब तसंच लोकेश चंद पाल, प्रकाश दुसेजा, वर्मा, चंद्रकांत इलक अशा उत्तम प्रशिक्षकांनी तिचा खेळ उंचावण्यासाठी मेहनत घेतली आहे। ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊन भारतासाठी सुवर्णपदक पटकावायचा तेजलचा मानस असून तिरंदाजी क्षेत्रात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं तिचं स्वप्न आहे। तिने जे मेडल मारले त्यावर मला खूप आनंद होत आहे आणि ती पुढे पण असेच मेडल्स घेऊन यावे, भारतासाठी परत खेळत राहावे। तिला आमचं रोजच जे शेड्यूल आहे तिच्या ह्याने ती करते आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोतच। ती भारतासाठी तिने मेडल्स आणत राहावे आणि भारताचं नाव पुढे नेत राहावे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। प्रेक्षको, कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा